एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्या संदर्भात मोठी अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तत्पूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, नक्की व्हिजिट करा। बेस्ट असा सेल चालू आहे, तुम्हाला वॉचेस घ्यायचे असतील तर वॉचेस सुद्धा अवेलेबल आहेत। आपण जे काही प्रोडक्ट घरबसल्या मागवायचं असेल ते अवेलेबल आहे। आता बेस्ट असा सेल लागलेला आहे, कारण की आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची पूर्ण अशी 19व्या हप्त्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, 2018 मध्ये ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ते जे आहेत ते यशस्वीरित्या झालेले आहेत, आपण सर्वांना माहीत आहे। आणि 18 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला। ज्या शेतकरी बांधवांना 18 हप्ता मिळाला त्या शेतकरी बांधवांना 19वा पण हप्ता मिळून जाईल, काही काळजी करण्याची गरज नाही। पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, ई-केवायसी प्रक्रिया मी हायलाइट केलेली आहे। इथं स्क्रीनवर आपणास दिसत असेल की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ई-केवायसी आवश्यक असे हायलाइट केलेले आहे, कारण की शेतकरी मित्रांनो हे पॉइंट फार गरजेचं आहे ई-केवायसीचा। आणि ई-केवायसी आवश्यक आहे, कारण की ई-केवायसी जर तुम्ही केली नसेल तर OTP बेस्ड ई-केवायसी तसेच बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता। तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला ज्या लिंक आहे त्याला नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे 18 हप्ते ज्या शेतकरी बांधवांना मिळेल त्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता पण मिळणार आहे, कारण की ज्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता मिळेल, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणार, त्या शेतकरी बांधवांना 100% 19वा हप्ता मिळून जाईल, काही काळजी करण्याची गरज नाही। पण शेतकरी मित्रांनो, एक गरजेचं आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, ई-केवायसीच्या सोबतच काही जर प्रॉब्लेम जर असेल तर ते दुरुस्त करून घ्या, अन्यथा आपल्याला हप्ता जो आहे ते येण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। धन्यवाद।